गोलंदाज प्रवीण कडू. प्रवीण कडू बऱ्याच वर्ष खरं तर मनोज मडवी सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत. ते सुद्धा क्रिकेट खेळलेत आणि त्यांच्याच खरं तर बरेचसे क्लासमेट आहेत. मग कल्पेश पाटील देखील आहेत. त्यामुळं बरेचसे मित्रमंडळी त्यांची देखील पाहायला मिळतात. क्रिकेटवर त्यांचं सुद्धा नितांत प्रेम पाहायला मिळत असतं. मानव एंटरप्राइजेस हा देखील त्यांचा ब्रँड लाभला आणि नेहमी योगदान. वळूयात बॅक टू क्रिकेट जिथं गेम ऑनचा इशारा प्रवीण कडू बोलणीसाठी दाखल झाला. समोर भूषण म्हात्रे आहे मागील सामन्याचा हिरो. प्रवीण कडू यांचा पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. एलिव्हेशन पडले कमी. क्षेत्ररक्षक आहेत. झेल घेण्याचा हा प्रयत्न जरूर चांगला होता. झेल सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न भूषणने केला होता पण या चेंडूवर मिळाली गेली ही एकेरी धाव. जीवनदान मिळाले. पहिलाच फटका फसला देखील होता. क्षेत्ररक्षक धावले देखील होते पण हातातून झेल निसटलाय. जीवनदान मिळतंय भूषणला आणि या स्पर्धेकरता मान्य श्री कृष्ण जानुगरत साहेबांच्या वतीनं 3000चा आर्थिक पाठबळ देखील लाभतंय. त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. वेशबी विरुद्ध जासी अशी ही मॅच रंगली गेली. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एकमेकाच्या विरुद्ध अनेक वेळा खेळलेत पण आज या मॅच मध्ये इथून जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा दावेदार होणार आहे. त्यामुळे फार महत्वाची मॅच. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता प्रवीण यांनी. त्याला खोदून काढलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या चेंडूवर मिळाली जाईल फक्त एकच धाव आणि एका धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 2 धावा पाहायला मिळतात. पहिलं षटक पिवनचा. एका बाजूला प्रवीण कडू यांच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे. चांगली गोलंदाजी ते देखील करतात वेशबी संघासाठी आणि पिवनच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असताना चांगली षटक ते हाताळतात. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल पाहायला मिळाला. मागील 3 चेंडूवर फक्त 2च धावा खर्च केल्यात प्रवीण कडू यांनी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वेशबी या संघाची. ज्या पद्धतीने आज समर्थक असेल दत्ता हे एकत्र खेळलेत. संपूर्ण गाव आज 40+ माध्यमातून एकत्र पाहायला मिळाला आणि बरेचसे वेशबी गावचे समर्थक देखील त्यांचा सामना पाहण्यासाठी आले. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात या क्रीडा नगरीमध्ये जिथे या स्पर्धेचा आज मेगा फायनल सध्या आपण अनुभवतोय. पहिलाच बॉल आणि यावर मात्र आक्रमण करण्याचा हा प्रयत्न चाललाय. चेंडू चाललाय सीमा पार. भूषण म्हात्रेच्या बॅट मधून आलेला लॉंग ऑनच्या वरतून षटकार. भूषण म्हात्रेच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका षटकार प्रवीण कडूंच्या विरुद्ध. चांगली आता धावा उभाराव्या लागतील. जासे टीमला 3 षटकांची मॅच आहे त्यामुळे 18 बॉल मध्ये तुम्हाला 40-45 हा स्कोर बनवावा लागणार आहे. ज्या पद्धतीने सध्या गोलंदाजी करतायत प्रवीण कडू. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावर हा फटका वाईडिश लॉंग ऑन रिजनच्या मधून. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकारानंतर आलेला भूषणच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. दोन चेंडूवर 2 मोठे फटके आलेत भूषण म्हात्रे यांच्या बॅट मधून. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 12 धावा. चांगली सुरुवात केली ती म्हणजे भूषण म्हात्रे यांनी. जास्ती 40+ संघ आज खेळतोय. दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांची चांगली कामगिरी पाहायला मिळत असते. यावेळचा हा फटका आणखीन एक तडाखा. वाईडिश लॉंग ऑन रिजनच्या वरतून भूषण म्हात्रे च्या बॅट मधून आलेला हा षटकार. मैदानाच्या चौफेर फटके पाहायला मिळालेत. भूषण 2 षटकार 1 चौकार जणू लगावलाय. 5 बॉल मध्ये 17 त्यानं बनवल्यात. प्रवीण कडूच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 18 धावा देखील पाहायला मिळाल्यात. गोलंदाज दाखल होतोय समर्थ कडू.
ज्या गोलंदाजीची चर्चा नेहमीच केली जाते, संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणारा खेळाडू मैदानामध्ये सध्या गोलंदाजी करण्यासाठी देखील दाखल झाला. 18 धावा पडायला लागले गेल्यात. गोलंदाज समर्थ कडू मैदानात दाखल. समोर मात्र प्रवीण गरत, बड्डे बॉय ऑन द स्ट्राइक. चांगली सध्या आता तुम्हाला बॅटिंग देखील करावी लागेल. चांगली गोलंदाजी समर्थन आज दिवसभरामध्ये केले, पण ही फार अंतिम महत्वाची मॅच. यावेळचा बॉल पडल्यानंतर यष्टिक्षक आपण दत्तात्रय ठाकूर यांचं सुद्धा कौतुक करूया, ज्यांनी हा चेंडू पकडलाय. अतिशय चांगलं असं यष्टिक्षण देखील पाहायला मिळतंय. पहिला चेंडू निर्धाव आलाय प्रवीण गरजच्या समोर. आडव्या बॅटनं हा फटका खेळायचा होता, पण आणखीन एक डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. शरीरापेक्षा थोडीशी दूर चेंडू टाकले जातात. या क्रीडांगणामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा तो देखील खेळलाय. समर्थच्या आयुष्यामध्ये या क्रीडांगणामध्ये देखील बरेचसे किस्से घडलेत. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील अर्धशतक करणारा खेळाडू या मैदानामध्ये समर्थन अर्धशतक लगावले. मिडन षटक सुद्धा या मैदानामध्ये समर्थच्या माध्यमातून मी पाहिलंय. यावेळचा बॉल तडाखा चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑन रिजनच्या वरतून प्रवीण गरजच्या बॅट मधून आलेला हा लांबलचक पहिला षटकार. बॅटिंग प्रवीण गरत आणि भूषण मातेरे ही सलामीला आलेली जोडी, जो काळ आठवते अजूनही वाकडीच्या क्रीडांगणामध्ये नॉट आउट 127 धावा या जोडीनं काढल्या होत्या. आणि तीच जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये जासई पोटीवरच्या माध्यमातून देखील खेळते. यावेळचा हा चेंडू लावडली अपील पुन्हा एकदा केली गेली आणि इथून मात्र खेळाडू क्रमांक पहिला हात लागलाय जासई पोटी प्लस या टीमला. आणि इथून प्रवीण गरत होईल बॅक टू पॅव्हलियन. विकेट मिळवून दिलंय समर्थ कडून. प्रवीण गरज बाद झालेत. नवीन खेळाडू सय्यद पाटील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 24 धावा पडायला लागले गेल्यात. चांगली सुरुवात जासी संघाची पाहायला मिळते. मगाचा सामना देखील गावठाणासारख्या बलाढ्य संघाला पराभूत त्यांनी केलंय. आज विचार केला तर चिरले असेल गावठाण या संघाला पराभूत केला. आणि त्यानंतर सध्या समोर वेशवी संघ आहे. कड समर्थ कडू, दत्ता, अविनाश पाटील असे मातबर 3 स्टार या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. पण सय्यद पाटील सध्या 3ऱ्या क्रमांकावर हा देखील खेळाडू दाखल झाला. चोवीस धावा धावपडला लागले गेल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्यात जासई 40 प्लस या टीमनं. सय्यद पाटील ऑन द स्ट्राइक. उजव्या हाताचा आणखीन एक आक्रमक खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चांगली तर ही मॅच रंगणार जरूर आहे. समर्थ कडूचा हा बॉल, रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न, स्विच हिटचा हा फटका जिथे या चेंडूवर मिळाल्या गेल्यात. फक्त एकच धाव, एका धावेनिशी 25 धावा धावपडायला लागले गेल्यात. बऱ्याच उशिरानंतर भूषण मात्रे स्ट्राईकला देखील त्यांना पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये त्यानं देखील 17 धावा कुठल्यात. धावा चांगल्या आहेत. 3 ओव्हरची मॅच. या षटकातील शेवटचा बॉल, 25 धावा धावपडायला लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे या षटकातील. चांगली सध्या कामगिरी करताना पाहायला मिळू शकते. समर्थ कडू याला आपण पाहू शकतो. या षटकामध्ये अवघ्या 7 धावा त्याने देखील खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला आहे. यष्टीरक्षक दत्तात्रय ठाकूर यांनी टिपलाय झेल. या मॅच मधील गोल्डन विकेट भूषण मात्रे होतील. झेल बाद दुसरा हात लागलाय टीम जासईला.
चांगली षटक खेळावं लागेल. आणखी मोठे फटके आले तर धावा बनवू देखील शकतोय. जासे 40 प्लस हा संघ बलाढ्य संघ आहे. पहिलाच आकुटप्याचा बॉल, बॅटची कडा आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन नॉन स्टॉप सीमारेषा पलीकडे आलेला पहिलाच आकुटप्याचा बॉल. चौकार आलाय. धावपडला धाबा लागले गेले त्या 29 धावा 29 रन्स. धावपडा लागत असताना चांगली सुरुवात पाहायला मिळाली. बॅटची वरची कडा आणि पाठीमागे यष्टिक्षकानं चुकी केली. फर्स्ट टिप मधून देखील चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. जिथे मिळाल्या गेल्या त्या मागील चेंडूवर 4 धाबा. धावपडा धाबा लागले गेले त्या 29. बरेचसे प्रेक्षक सुद्धा ही मॅच एन्जॉय करतात. चंदू वाघमारे यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतंय. साईप्रीत लाईव्हची खरं तर मॅनेजमेंट डायरेक्टर आहेत आणि कमालीची त्यांची वर्क देखील राहिले. त्यांचा टीमचं विशेष कौतुक करूयात. यावेळचा हा फटका फसला. एलिव्हेशन आहे कमी. क्षेत्ररक्षक धावणार नाहीये. सेफ लँड पाहायला मिळतोय. निर्जल स्थली चेंडू पाहायला मिळालाय. 2 चेंडू इथून या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा आणि या 2 धाबीनिशी धावपटला धावा लागल्या जातील त्या 31 धावा 31 रन्स. 31 धावा धावपटला लागत असताना या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 धावा धावपटला लागल्या गेल्यात. आकुटप्याचा बॉल अगदी सहजरित्या खेळलाय. लॉफ्टेड फटका लॉंग ऑनच्या वरतून चाललाय सीमा पार. सय्यन पाटीलने लगावलाय हा खणखणीत षटकार. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 धावा धावपटला लागले गेल्यात. टप्प्याचा अगदी सहजरित्या खेळलाय. लॉफ्टेड फटका षटकार आलाय सय्यन पाटील यांच्या बॅट मधून. आकुटप्याचा बॉल स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून वरतून फटका खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल पाहायला मिळतात. 2 धावा इथून कंप्लीट केल्या देखील जातील. वॉर्न केले गोलंदाजाला. हा थोडासा बाउन्सर बॉल देखील होता. त्यावर हुक करण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगली गोलंदाजी देखील चालू आहे. पण हा खरं तर तिकट थोडासा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न ज्यावर हुकचा फटका आला होता. मिड विकेट रिझन मध्ये फटका खेळला जिथे 2 धावा मिळाल्या गेल्या. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 39 धावा. जय हनुमान राजनपाड टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. आपण येऊन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. आलाय सय्यन पाटीलच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. इथे रिव्हर्सचे 3 षटकार सय्यन पाटीलने काय लगावले होते. अजून सय्यन एक बॉल बाकी आहे. 43 धावा धावपडला लागले गेल्यात. 43 रन्स. एका चेंडूमध्ये 13 धावा करण्याचा कारनामा देखील सय्यन पाटील याने केला होता आणि हाच कारनामा सध्या करत असताना हा फटका फसलाय. एलिव्हेशन कमी पडतंय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय कॉटन बोल्ड. आणखीन एक हातरा लागेल जासाई टीमला. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंग मध्ये धावा उभारल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना जासाई 40 प्लस या संघानं 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय वेशबी 11 वेशबी या टीम समोर. चला लगेच क्षेत्ररक्षण जासे टीम आपण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होईल. कारण आपल्याला अजून एक मॅच मेगा फायनलची खेळवायची आहे. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक हे पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये शानदार आयोजन पाहायला मिळालं. 16 संघांना इथं संधी देण्यात आली होती. कालच्या दिवसामध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर जय हनुमान राजनपाडा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये आपण सेकंड सेमीफायनल अनुभवतोय. 40 प्लस 8 संघ खेळलेत. त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकून वेशबी संघ दाखल झाला होता सेमीफायनल मध्ये. 2 सामने जिंकलेत जासई 40 प्लस या टीमनं आणि तो संघ देखील दाखल झाला. आणि आता मॅच चालू आहे जासई 40 प्लस आणि त्यांच्या विरुद्ध वेशबी. मैदानामध्ये पाणी घेऊन लगेच पाठवा. मॅचला सुरुवात होईल. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. यस डीजे पंकज.
माननीय श्री रितीजी मडवी यांचा आपण इथे शुभ सन्मान करतोय। गावठणगावचे जावई आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे। वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मेघनाथ शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे। धन्यवाद, आपण सुद्धा आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत। 18 बॉल आणि 44 धावांची गरज ही शृंखला यंदाच्या वर्षामध्ये तुम्ही डे मध्ये जरूर पाहिलीत, पण पुढल्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्याचं आयोजन रजनी क्रिकेटमध्ये स्वरूप पाहायला मिळणार आहे, जिथे 40+ 8 संघ देखील खेळवले जातील आणि 24 यंग म्हणजे 32 संघांना इथं संधी दिली जाईल। सरप्राईज गिफ्ट मालिकामध्ये पाहायला मिळेल। प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 25 आणि चतुर्थ क्रमांक 25 हे आयोजन पाहायला मिळणार आहे। पुढल्या वर्षामध्ये ओमकार गावदेवी गावठाण 4 रात्रीमध्ये खरं क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवणार आहोत आणि याच क्रीडांगणामध्ये फार मोठी स्पर्धा पुन्हा एकदा ओमकार गावदेवी गावठाण यांच्या माध्यमातून 5402 चषकाचं आयोजन देखील पाहायला मिळेल। एक नामांकित स्पर्धा पुढल्या वर्षामध्ये देखील आपण एन्जॉय करणार आहोत। 18 बॉल 44 ही मॅच ऑन द स्क्रीन आपण जासी संघाला पाहू शकता। एकत्र आलेत स्वर्गीय मेघनाथ शेठ म्हात्रे यांचं स्मरण केलं जाते। सचिन ठाकूर याला देखील भावपूर्ण आदरांजली वाहिली जाते। ही सर्व अशी मंडळी जी आपल्यातून निघून गेली आणि ज्यांच्या नावानं अनेक वेळा संघ खेळताना आपण पाहिलेत, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली वाहिली जाते। 18 मध्ये 44 हा स्कोर वाचवण्यासाठी आता थोडीशी टीम मीटिंग देखील जासे टीमने घेतले। चांगली खरं तर कामगिरी पाहायला मिळाली। आज जासी संघाचा विचार केला तर राजकीय पटलामध्ये असू दे, क्रिकेटच्या पटलावर एक वेगळी ओळख निर्माण करणारा जासी गाव म्हणून या विभागातील एक केंद्रबिंदू म्हणून या गावाकडे पाहिलं जातं आणि नेहमीच विचार केला तर या 10 गाव विभागातील अनेक विद्यार्थी जासी 10 गाव हायस्कूलमध्ये जात असतात आणि फार मोठी कामगिरी जासी गावाची देखील लाभले। अठरा मध्ये 44 बनवायच्यात। समर्थ कडू स्ट्राईकला, नॉनस्ट्राईक एंडला अविनाश पाटील, गोलंदाज दाखल झालाय प्रवीण गरत। 18 मध्ये 44 हे टार्गेट समोर आहेत। 2 मातब्बर खेळाडू, गेम ऑनचा इशारा होईल। जर्मन राजपाट टीम आपण देखील अलर्ट राहा। ऑफिशियली पंच देखील पाहायला मिळतात। अठरा मध्ये 44 बनवायच्यात। प्रवीण गरजचा पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवर दांडी गुल, गोल्डन विकेट मिळवून दिले प्रवीण गरजनं। बर्थडेचं जणू काय गिफ्ट जासे या संघासाठी। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रवीण गरजसाठी। खरं तर विकेट मिळवल्यानंतर एकच सांगितलं असं कल्पेश पाटील यांनी, आज बर्थडे आहे, जोगेश्वरीवर नक्कीच भेट देऊ संध्याकाळी, कारण आज बर्थडेचं जणू काही गिफ्टच दिलंय समर्थ कडूची विकेट मिळवून जासी संघासाठी। जासे 40+ संघ आज खेळला आणि बर्थडे बॉय प्रवीण गरतनं महत्वाची विकेट, या खरं तरी विकेट नाही ही मॅच जणू काही निम्मी जिंकलंय हे सांगत असताना, कारण समर्थ कडू जर मैदानामध्ये राहिला असता तर धावा देखील जास्त होताना पाहायला मिळाल्या असत्या, पण आणखीन एक तेवढंच मोठं नाव मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतंय। दत्ता कडू सध्या मैदानामध्ये दाखल झालाय। अनेक विश्वीचे प्रेक्षक सुद्धा इथे जोडले गेलेत। आज 40+ संघ एकत्र खेळतोय आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी, त्यांना चेअर्स करण्यासाठी, पण जास्ती 40+ संघाची सुद्धा तेवढेच प्रेक्षक देखील पाहायला मिळतात। पहिल्या चेंडूवर महत्वाचा विकेट, दत्ता आलाय मैदानामध्ये। आज दिवसभरामध्ये दत्ताची बॅट जर बोलली नाहीये, पण ही महत्वाची मॅच आहे। यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय। मिथून म्हात्रे आहेत लॉंग ऑन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। फक्त एकच धाव मिळेल। एका धाबेनिशी सुरुवात केली ती म्हणजे वेशवी टीमनं। आता एका धाव वाचवण्यासाठी रणनीती देखील आखली जाते। आवाज आता मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, त्यांना ठाऊक आहे, कारण इथूनही जर मॅच जिंकाल ना एक ट्रॉफी तुमच्या नावावर पाहायला मिळेल। त्यासाठी आता शर्तीचे प्रयत्न करत असताना जासे टीमला देखील आपण पाहू शकतोय।
लोअर फुलटॉस यावेळचा बॉलला पाठवलाय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू चाललाय सीमा पार. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय अविनाश पाटील यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. चौकार आलाय अविनाश पाटील यांच्या बॅट मधून. प्रवीण गरत यांच्या विरुद्ध धावपटा धावा लागले गेले त्या 5. सध्या चांगली कामगिरी करत असताना आपण त्यांना देखील पाहू शकतोय. यावेळचा बॉल बॅटची कडा फसली मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे. कल्पेश पाटील तिथं पाहायला मिळालेत ज्यांनी चेंडू पकडलाय. कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. डॉट बॉल देखील आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवण्याचं काम सध्या प्रवीण गरत करतोय. पण आज दिवसभरामध्ये ज्या नावाचा डंका ज्या नावाची चर्चा प्रचंड राहिली ते नाव आहे अविनाश पाटील. तो देखील शांत बसणार नाहीये. येणारे 14 बॉल 39 धावांची आणखीन गरज. 14 मध्ये 39 बनवायचे आहेत. यावेळचा हा फटका खेळलाय कमालीचा कॅच ऑफ द डे. सय्यद पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दुसरा विकेट मिळवलाय प्रवीण गरत यांनी. महत्वाच्या या मॅच मध्ये अविनाश पाटील देखील काहीच करू शकला नाहीये. जो दिवसभरामध्ये ज्या नावाची चर्चा होती पण आज प्रवीण गरतनं जणू काय बर्थडेची पार्टी आता सध्या जास्त टीमला दिले. कारण समर्थ आणि त्याच्यानंतर अविनाश पाटीलला देखील बाद केलंय. मैदानामध्ये महेश आणखीन एक खेळाडू दाखल होताना देखील पाहायला मिळतोय. धावपटा धावा लागले गेले त्या 5. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या षटकामधील. समीकरण आपण पाहायला गेला तर 44चा पाठलाग करायचा. येणारी अजूनही 13 बॉल 39 धावांची गरज. लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये मिथुन मात्रे आहेत ज्यांनी चेंडू पकडलाय. एकच धाव मिळेल आणि या एका धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या बेशवी या टीमच्या 6 धावा. समीकरण असेल येणारे 12 बॉल. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे अजून बेशवी टीमला. तुटून पडावं लागेल. पण मिथुन मात्रे लेफ्ट हँडेड गोलंदाज एक नामांकित हा देखील गोलंदाज राहिलाय. त्यामुळे दिवसभरामध्ये मिथुन मात्रे यांच्या सुद्धा गोलंदाजीची चर्चा आपण केली. चांगला सामना रंगलाय. समोर डावखरे आताचे महेश. बेशवी विरुद्ध जासई 40+ मॅच. फुलटॉस बॉल त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय वाईड लॉंग ऑन रिजनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. आल्यास केले स्वागत षटकारानं. षटकारानं स्वागत केलं. महेशनं 12 धावा धावपडा लागल्या गेल्यात. मिथुन मात्रे यांच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका देखील पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉफ्टेड हा फटका खेळत असताना धनराज पाटील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. झेल खरं तर झाला असता पण चेंडू आतमध्ये त्यांनी पाठवलाय. त्यामुळं एकच धाव मिळेल या चेंडूवर. आणि या एका चेंडूनी एका धाबीनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 13 धावा. झेल घेण्याचा प्रयत्न धनराज पाटील यांनी देखील करायला हवा होता पण कदाचित बॉडी बॅलन्स केली आणि स्वतःला फ्लाय केलं. त्यांनी समजलं की कदाचित झेलपेक्षा 6 धावा वाचवल्या तर ते बरं पडेल आणि हा सध्या प्रयत्न सुद्धा चांगला म्हणावा लागेल.
एकच धाव येताना पाहायला मिळाली. येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 31 धावांची. 10 मध्ये 31 बनवायचे आहेत. 10 बॉल 31 धावांची गरज. मिथुन म्हात्रे सध्या गोलंदाजी करतात. समोर आहेत दत्ता कडू. एक चांगली मॅच रंगताना देखील पाहायला मिळते. यावेळचा हा बॉल हेलिकॉप्टर लुक फार महत्वाचा झेल. धनराज पाटील दाखल झालेत. आणखीन एक झेल सोडला. दुसरी धाव देखील इथून कंप्लीट केली गेली. या मॅच मध्ये या चुका तुम्हाला कदाचित घरी देखील पाठवू शकतात. कारण दत्ता कडू असा एक विस्फोटक खेळाडू आहे ज्याने बरेचसे क्रीडांगण गाजून सोडलेत आणि एक एक चुकी तुम्हाला या मॅच मधून या स्पर्धेतून बाहेर देखील नेऊ शकते. त्यामुळे या तुम्हाला धाबा घ्यावा लागतील. धावपटला धाबा लागले गेलेत त्या 15 धाबा. 9 मध्ये 29 बनवायचे आहेत. यावेळी झेल सोडल्यानंतर त्याला दंडित केलंय. चेंडू चालला मिड विकेट रिजनच्या पलीकडं. आलेला आणखीन एक दत्ता कडू ब्रँडेड षटकार. एकवीस धावा धापला लागले गेल्यात. 8 बॉल आणखीन 23 धावांची गरज. 8 मध्ये 23. तिथे झेल सुटल्यानंतर आता विध्वंसक रूप 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. या षटकातील शेवटचे 2 चेंडू आणखीन बाकी आहेत. सामना होता कुठे आणलाय कुठे. 12 मध्ये 38 बनवायच्या होत्या. मागील काही चेंडूवर मोठे फटके आलेत. मिथुन म्हात्रे यांच्या गोलंदाजीमध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये प्रवीणने फक्त 6 धावा खर्ची केल्या होत्या. पण मिथुन म्हात्रेच्या या षटकामध्ये धावा थोड्याशा जास्त आल्यात. यावेळचा हा फटका डीप विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड स्ट्रॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. या चेंडूवर मिळाल्या जातील 2 धावा. 2 धावांशी समीकरण बदल जाईल. 23 धावा धापला लागले गेल्यात. 7 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी वेशवी टीमला कंपल्सरी 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 ची मॅच. हाय व्होल्टेज मॅच. अतिशय चांगला असा सामना रंगलाय. जासे टीम देखील तेवढीच बलाढ्य आहे. दुसऱ्या बाजूला वेशवी संघ आज एकत्र झाला 40 प्लसच्या माध्यमातून. पण त्यांची देखील चांगली कामगिरी आहे. दत्ताला देखील ठाऊक आहे ही मॅच तेवढीच महत्वाची. यावेळचा हा फटका खेळून काढलाय. शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण थांबवलंय. दत्तानं स्वतःला स्ट्राईक ठेवले. त्यामुळे आता या मॅच मध्ये समीकरण बदललं जाईल. येणारे 6 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल वेशवी या टीमला 20 धाब्यांची. धनराज पाटील मैदानामध्ये दाखल झाला. येणारी 6 बॉल 20 धाबा आता वाचवायच्या आहेत. 6 धाबा काढायच्या असतील तर दत्ता कडूच्या बॅटमधून मोठे फटक्यांची नितांत गरज आहे वेशवी या टीमला. 6 चेंडू 20 धावांची मॅच. पहिलाच फुलटॉस बॉल. त्याच्यावर आक्रमण करण्याचा हा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रवीण करत आहेत तैनात. आणि इथून या मॅच मध्ये महत्वाची पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलंय गोलंदाजानं. इथून मात्र खेळाडू क्रमांक होईल झेल बाद. हाईट पॅक साठी तपासलं जात आहे. आणि आत्मरंजी कोहली सर पप्पू गायकवाड ओळे तिसरे पंच टेक्निकल टीम मध्ये उपस्थित आहेत. ते तपासतील आणि योग्य तो डिसिजन आपण तुमच्यापर्यंत देणार आहोत.
OUT आउट आहे. अगदी फेअर डिलिव्हरी आहे आणि पहिल्या चेंडूवर महत्वाचा हादरा लागलाय बेशबी या टीमला. दत्ताकडू होतील झेलबाद. इथून समीकरण बदललं जाईल. येणारे 5 चेंडू आणखीन 20 धावांची गरज. धनराजने सुद्धा आता सुटकेचा श्वास सोडला असेल कारण त्याच्याकडून झेल सुटला होता दत्ताचा. त्यानंतर 2 षटकार पाहायला मिळाले होते आणि महत्वाचा काहीतरी ट्रम्प कार्ड बाद झाला अगदी स्वस्तामध्ये. इथून आता समीकरण येणारे 5 बॉल 20 धावांची गरज. चांगली सध्या कामगिरी पाहायला मिळते जासई या टीमची. दिवसावणाऱ्या स्पर्धेमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा ते खेळलेत. कधी काही सामने हातातून निसटलेत, कधी कधी ते मॅचेस जिंकलेत देखील. पण आज बेशबी सारख्या बलाढ्य संघांच्या विरुद्ध खेळत असताना आतापर्यंत तरी चांगली कामगिरी पाहायला मिळते जासई या टीमची. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. प्रसाद आलेत. पहिला चेंडू मोटारका खेळण्याचा हा प्रयत्न. मिथून मात्रे आहेत. आणखीन एक महत्वाची विकेट मिळवले धनराज पाटील यांनी. बॅक टू बॅक लागलाय दुसरा हादरा बीट टीम बेशबीला. चार चेंडू आणि आता 20 धावांची गरज. 2 चेंडूवर 2 महत्वाचे विकेट मिळवले धनराज पाटील. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर विकेट हॅट्रिक आपण बॉल देखील पाहणार आहोत. चांगली तर कामगिरी करत असताना आपण धनराज पाटील यांना पाहिलं. डावखोऱ्यात त्याचे गोलंदाज. यावेळचा हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल येताना. येणारे 3 चेंडू 20 धावांची गरज. जे हनुमान रांजणपाडा टीमचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करा. प्रफुल्ल पाटील. 3 मध्ये 20 बनवायचे आहेत. प्रशांत आलाय नवीन खेळाडू मैदानामध्ये. प्रशांत. यावेळचा हा फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. मिथून मात्रे यांनी आणखीन एक झेल टिपलाय. खेळाडू क्रमांक होईल इथून झेलबाद. उर्वरित चेंडू आहेत 2. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 20 धावांची. येणारी शेवटची 2 बॉल 20 धावांची गरज. जर्मन रांजणपाडा टीमचे कॅप्टन येतात. या आपली मॅच आपण 2 ओव्हरची खेळवणार आहोत. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दत्ता ठाकूर यांनी खेळलेला फटका. चेंडू चालला एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे. आला हा खणखणीत चौकार. शेवटचा 1 बॉल बाकी आणि 16 धावांची गरज. दत्ता ठाकूर यांच्या बॅटमधून मागील चेंडूवर चौकार देखील आलाय. आणखीन एक फटका सजवण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग ऑन रिजमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. महत्वाची विकेट धनराज पाटील यांनी आणखीन एक मिळवले आणि मेगा फायनल मध्ये दाखल झालाय जासे 40+ टीम. कॉंग्रॅच्युलेशन मिलिंद महादेव ठाकूर सर आणि संपूर्ण टीम ज्यांच्या खरं नेतृत्वाखाली नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 4था क्रमांक पटकावला आणि दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये आज ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चस्कामध्ये मेगा फायनल मध्ये दाखल झालाय जासे 40+ टीम. जासे टीमचे कॅप्टन या आणि हे तेवढंच सत्य आहे. जेव्हा जेव्हा मिलिंद महादेव ठाकूर सर कॅप्टन झाले तेव्हा तेव्हा जासे 40+ संघ जिंकलाय. हे तेवढंच सत्य आहे. त्यामुळे लकी कॅप्टन आहेत या टीमचे आणि आज त्यांचा संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि उद्या मात्र नाईट क्रिकेटची स्पर्धा खेळत असताना सुद्धा जसकारच्या मैदानामध्ये जासे 40+ खेळणार आहे. तेव्हा सुद्धा सर तुम्ही नेतृत्व करा आणि त्याही स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. आणि आपण वळूयात पहिल्या टॉस बॉक्सकडे. जिथे राणीपिकीचा कॉल करण्यासाठी कृष्णा जानू गरज साहेबांच्या शुभ असते. मेगा फायनलची मॅच जिथे हा सामना 2 षटकांचा खेळवला जाईल ही महत्वाची सूचना मी दोन्ही टीम पर्यंत पोहोचवतोय. आणि मेगा फायनलची मॅच ची नाणेफेकी केली जात आहे. कृष्णा जानू गरज साहेबांच्या शुभ असते. एका बाजूला जासी 40+
तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान रांजणपाडा या टीम आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय जासई टीमनं, जासई 40+ टीमनं पुन्हा एकदा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि आपला निर्णय घेऊन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. जासई टीम मेगा फायनलची मॅच 2 षटकांचा हा सामना फार महत्वाची आपण स्पर्धा अनुभवलीत. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक आणि या स्पर्धेचं आयोजन अगदी फार कमी दिवसामध्ये ही संपूर्ण स्पर्धेचा आज बोलबाला राहिला आणि अगदी मेगा फायनलमध्ये दाखल झालाय जासे 40+ टीम आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आपण जय हनुमान रांजणपाडा या टीमला देखील पाहणार आहोत. एकाच ग्रामपंचायतीमधील हे 2 बलाढ्य संघ आणि आपण बोलूयात मॅन ऑफ द मॅच. सय्यद पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सय्यद पाटील